खतरनाक भाई. कानात घालायची गरज नाही, बाहेर लावून त्याचा आवाज जातो मस्त. हे आपल्या बॉडीची वैशिष्ट्य आहे, त्यांनी ते वापरतात. हे ज्यांना कानात नाही घालायचं नाही की म्हणजे कानाचा पडद्याचा त्रास विषय त्यासाठी आहे. तर ना नवीनच विषय बघितले मी असं विदाऊट कानात न घालता नाही का गाणं आपलं ऐकलं येते. म्हणजे ऑलरेडी आधी आला असेल कुठंतरी, पण मी फर्स्ट टाइम बघितलं नाही का. इथं लावून आपल्याला फोनचा आवाज ऐकला येतो बाई. खतरनाक बाई, भारी. हे ज्यांना कानात नाही घालायचं नाही की म्हणजे कानाचा पडद्याचा त्रास विषय त्यासाठी आहे. पण याचा जास्त यूज करून पण उपयोग नाही, कारण की ते सरांचं तुम्हाला दाखवतं त्यांचा असा खड्डा पडला आतमध्ये इथं एक, म्हणजे जास्त असं ठेवून 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 मला खड्डा पडला आतमध्ये एवढ्या भागात आणि इकडे असं एवढ्या भागात. त्यामुळे याचा जास्त यूज करणं पण थोडंसं अवघड आहे. पण भारी यार नाही का की बाबा कानात एखाद्याला नाही घालायचं नाही का की आवाज हे करून, तर त्यांनी इथून ठेवून ऐकायचं. आणि जी खासियत अशी आहे, हे दाबून धरलं ना आपण कानातलं मग आवाज अजून जोरात येतो, म्हणजे असं वाढतो त्या टाईपमध्ये. पण हे असं लाईक इथं घातल्यावरती पण बेस्ट. इथून कसं काय पास होत असेल का ना आवाज, आपण कानात पण टाकलं कान बंद केलं ना जास्त जोरात येतो. हा, कान बंद केलं की जोर जास्त ऐकलं ते. हां, इथून आवाज सापलं होतं. नवीन विषय बघितले मी आज. इथं ठेवल्यावरती आवाज कानात नाही ऐका जातं. ह्याला काय म्हणतात? बोन कंडक्शन. बोन कंडक्शन. हे आपले बोन आहे ना, हां हे वालं इथलं जे बोन आहे ना, हां त्याच्या थ्रू कंडक्ट होतं. कनेक्ट होतं. नाही खतरनाक. ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी बनवला असं ना त्यांनी खास. खतरनाक भाई. कानात घालायची गरज नाही, बाहेर लावून त्याचा आवाज जातो मस्त. कधीपासून वापरताय सर तुम्ही? 4-5 वर्ष. तिसरं आहे माझं. हे तिसरं आहे. 12,000 ना? 7,000ला पण घेतलं होतं. 7,000ला पण घेतलं होतं. तेव्हा 7,000 किंमत होती ना, तेव्हा आफ्टर शॉक्स नव्हतं. हां ती कंपनी बंद झाली आणि ती शॉक्स झाली. हां हां मध्ये 2 वर्ष इंडियामध्ये मिळत नव्हतं. हां का? बाहेरून एक मागवलं. बाहेर ना मागवलं. ते दुसरं वुडून म्हणून एक कंपनी त्याचं मागवलेलं. हां ते 3,800ला घेतलं. 3,800. असंच ते चाललं का व्यवस्थित का? चाललं ना. ते मी तुटूस तर वापरला, हां पण ह्याच्यामध्ये जे क्लॅरिटी आणि फिलिंग आहे ना, हां त्याच्यात नाही. नाही पण हे कसं जनरेट केलं असं बघा ना. आता कानात नाही घालायचे आपण तरी पण इथं ठेवून गाणं ऐकलं ते आपलं किंवा नाही करत दादा. हे आपल्या बॉडीची वैशिष्ट्य आहे, त्यांनी ते वापरलंय. म्हणजे इथली नस मे बी अशी गेली असावी. बोन हार्ड हाड जे इथे हार्ड असतं ना, ते चिकन म्हणजे घातलं तर इथं आवाज बेस्ट येतोय. कानामध्ये टाकलं तर अजून हां कानासाठी नाही आहे. नाही बेस्ट आवाज कसं काय येतो, काय की ते कान इथं होलवर येतो ना. हां, आणि आवाज पण मेंटेन करतोय. म्हणजे गाण्याचा आवाज येतोय, पण तुम्ही जे बोलताय त्याचा पण आवाज मला येतो ऐकायला. दिसायला मे बी असं काहीतरी आहे. हां हे मटेरियल आहे हां ना, टायटॅनियम. ओके. हे ते मॅग्नेट आहे का खाली? हे त्यांनी जरा क्वालिटी हे केली, वीक केली. त्याच्या अगोदरचं जे होतं ना, ह्याच्यापेक्षा भारी हां. 7,000. हां ते महाग आहे तरी पण याचं कमी आहे. ह्याच्यात 15,000वाला पण आहे. हां हो. 7,000 भेटते का नाही? नाही भेटत. आता हे कमीत कमी वाला आहे. हे कमीत कमी वाले 12,000. वॉरंटी 2 वर्ष. आत्ता ह्याचा यूज लय कमी प्रमाणात होत असेल ना, का भरपूर लोक वापरतात? युजर बेस कमी, महाग आहे ना. बोन हेडफोन ना काय? बोन कंडक्शन. ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे वापरायचं, बोन कंडक्शन. आणि हे महाग आहे ना एक तर. आता मी माझ्याकडे आसूसचा फोन होता याच्या अगोदर. काय म्हणाली? झॅकसॉक. ह्याच्या अगोदर मला आसूसचा फोन होता. हां 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 4-5 वर्ष जुना होता. ओके. सेकंड हँडमध्ये विचारली 2,500 रुपये किंमत. काय बोलतो? माझ्या मोबाईलची. हां हां आणि ह्याची किंमत 12,000. आई चक्कट कटे.
किती 2 वर्ष वापरला यांनी इथं आवाज कमी जास्तचं बटन दिले, एक आवाज वाढवायचं, आवाज कमी करायचं, टाईप सीने चार्ज करायचं मे बी, आणि इथं फोन उचलायचं वगैरे ना, लेफ्ट साईडला. हां इथे क्लिक होतं टिक टिक. माईक नाही आहे बरं का, हे याचं कवर होतं ते तुटलं. कवर होतं नाही, माईक नाही म्हणलं मी, टाईप सी चार्जर. ओके हा छोटा पोर्शन आहे का? हां जुनं जे माझं खराब झालं नाही तुटलं म्हणजे, हां हां त्याला तोडला मी उघडला तो. हां हां स्पीकर मजबूत होतो. हां हां दाखवतो पुढच्या काय म्हणाला, कारण मॅग्नेटसाठी म्हटलं काढावं. हां हां मॅग्नेट आपल्याला कामाला येतं ना. आणि साऊंडच तर चांगलं आहे, मग कशाला मॅग्नेट वापर. नाही खराब झालं तर म्हटलं काय करायचं. हां तेच आहे. ते इथून तुटलं ना, हां, हां. त्याची बॅटरी आहे ना हां अशी आहे, इथंच होती हां आणि त्याला इथंच बटणं होती. आता बटणं कशी इकडे आहेत ना, हां त्याची सॉरी ह्याच्यात बॅटरी पण ह्याच्यात होते. हां हां बॅटरी आणि बटणं इथंच आहेत ना, ओके. त्याचं पण तसंच होतं. हां. थोडं मोठं होतं असं, आणि मग ते इथून निघायला लागलं होतं. आणि वापरलं मी 3-4 वर्षांनी निघायला लागलं. हां 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 एक गोव्याला घेऊन गेलतो, हां गोव्यात पडलं गोव्याला पडलं. आणि तिथं हरवलं मला. बोन गोव्याच्या खर्चामध्ये ते पकडलं. हां आज माझा हा इयरफोन रिप्लेसमेंट होऊन आला ना, अख्खे 1 महिन्यानंतरनं. लय त्रास दिला बाई, बोट कंपनीवाल्यांनी ना एवढा त्रास दिला असेल ना त्या मॅडमनी. भाई माझं बिल का कॅन्सल केलं असेल माहिती त्यांनी. फक्त त्या बोटचा जो इयरफोनचा मॉडेल नंबर असतो ना, 100 आभाऊ कुठलाही मॉडेल नंबर असतो, म्हणजे नाही का असं 103 वगैरे, तर त्या बोटचा ब्लॅक कलरचा मॉडेल होता 100. तर त्या 100 फक्त त्या दुकानदाराकडनं लिहायचं राहिलं होतं, मग त्यांनी कॅन्सल करून टाकलं बाई. म्हटलं गुड. मग त्या दुकानदाराकडे गेलो, त्यांनी नवीन बिल बनवलं, मग त्यांच्याकडे परत पाठवलं. म्हणजे सर्व्हिस सेंटरवाल्यांना रोज कॉल करत होतो मी, कमसे कम आठवडाभर रोज कॉल करत होते. उद्या आता 4 ते 5 दिवस त्यांनी असंच पळवलं. मग एक दिवस त्यांना मी कमसे कम 4 फोन लावले, आणि फोनवरती एकदम प्रेमाने बोलत होतं, सर झालं का, सर का नाही झाले, ठीक आहे सर चालेल सर, नंतर होईल का सर, उद्या होईल का, असं एकदम प्रेमात बोलत होतं. पण त्यांच्याकडनं झालं ते, आणि आज फायनली 11 तारखेला आलं माझ्या हातामध्ये. चांगलं काम झालं. तर ते आत्ता इयरफोन चेक करत असताना ना, ते सरांचं मी लय दिवसापासून बघतो ते बोन काय बोलत ते, बोन कंडक्शन असं काय ते, बोन कंडक्शन म्हणून ते मे बी कानातनं घालता येतनंच त्याचा आवाज पास होतो. मी तर फर्स्ट टाईम बघितले, तुम्ही बघितलं असेल तर सांगाच कमेंटमध्ये वगैरे. पण असं पण असू शकतं भाई की नाही का, ज्याला कानामध्ये इयरफोन टाकायचा प्रॉब्लेम येतो, बोन कंडक्शन वापरू शकतो. लाईक कानामध्ये जर घालत नसेल त्याला, ते काय ते हे ते. हां एवढंच होतं आपलं इयरफोन रिप्लेसमेंट आला, आणि आपलं 128 GB मेमरी कार्ड पण रिप्लेसमेंट होऊन आलं आहे. त्यामुळे आता सगळी गाणी आता वाजून येतील. म्हणजे गाणीचं आता काय मुश्किल आहे, जरा थोडंसं हळूहळू प्रयत्न करत. अरे थांबा, ते पेंटिंग बघितले की नाही, अरे आपल्या सरांनी मस्त शिवाजी महाराजांची सॉरी पेंटिंग नाही आहे, हे विनल आहे. हे विनल कसं आहे, असं विनल चिटकवतो ना आपण, फ्लॅक्स नाही कसलं असतं काय म्हणजे विनल, हे विनल असं हे बनवलं आहे, छायाचित्र पेंटिंग, त्याला आपलं फ्रेम लावली आणि असं बनवलं शिवाजी महाराजांची एकदम फ्रेम. पण जो येईल तो ना भाई एकच बोलतो, अरे तुम्ही ही फ्रेम पेंटिंग केली का, हे केली का, दिसती तशी भारी आहे ना शिवाजी महाराजांची पेंटिंग. बस एवढंच होतं आजपर्यंत. तेवढंच मला ते बोन कंडक्शन दाखवायचं होतं नाही का, की कसं असतं का असतं. आणि आपला इयरफोन रिप्लेसमेंट होऊन आला ते एक चालते. काय चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.